उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी दिल्लीला रवाना झालेले आहेत। दिल्ली भेटी दरम्यान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत ते चर्चा करण्याची शक्यता आहे। राज्यातल्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने ही भेट असण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या सोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील असल्याची माहिती मिळतेय। खास करून मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबत चर्चा केली जाणार असल्याची एकंदरीतच शक्यता व्यक्त होतीये। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। निलेश, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातोय। मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने काय अपडेट? चर्चा सुरू होत्या, त्याच अनुषंगाने आजची ही महत्त्वाची भेट असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आज सकाळीच अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला रवाना झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सभापतीपद असेल किंवा एक कॅबिनेट मंत्रीपद आणि 2 राज्यमंत्रीपद अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने आज थेट दिल्लीमध्ये अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांची भेट घेणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। महत्वाची बाब, आज संध्याकाळी नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत। तत्पूर्वी एक मोठी घडामोड घडताना महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। आज सकाळीच हे तिन्ही वरिष्ठ नेते दिल्लीला रवाना झालेत। मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठीक आहे निलेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।